नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित पत्री सरकार हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या धगधगत्या जीवनाची गाथा आता या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधत या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय। विट्यातील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या सभागृहात या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय। या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक धगधगतं पर्व सर्वांना पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे। पत्री सरकार 1942 हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास यावेळी निर्माते आणि दिग्दर्शकांनी व्यक्त केलाय। शांततेच्या मार्गाने विरोध करून चालायचं नाही। या कोऱ्या साहेबाला कृष्णाचं पाणी पाजायला लागतं। गोळ्या पेरल्यात, आता गोळ्याच उगवत्याल। पाटील सरांच्या सहकार्यामुळे आज इथे मुलांशी आम्हाला थेट संवाद साधता आला आणि मुलांसमोर पहिल्यांदा आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांवर आधारित पत्री सरकार चित्रपट केलेला आहे। हे सांगलीचे सुपुत्र श्री विशाल गोविंदराव जाधव सर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जे पत्री सरकार स्थापन केलं होतं आणि त्या काळच्या सर्व समाजामध्ये जी चेतना जागवली होती, चेतना पेटवली होती आणि क्रांतीची जी बीजं रोवली होती, त्याच्यातून पत्री सरकार निर्माण झालं होतं किंवा प्रति सरकार निर्माण झालं होतं। आणि त्यांच्याबरोबर सगळे जे काही ज्ञात अज्ञात क्रांतिकारक होते त्यांचा इतिहास लोकांसमोर यावा अशी विशाल जाधव सरांची पहिल्यापासूनच इच्छा होती।